हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? असलाच पाहिजे. काही छानच राहिले माझी. ठीक आहे, बस झाली ओव्हर ॲक्टिंग. तर मी ना हा टॉप बोरिवलीवरनं घेतला. म्हणजे मला मस्त टॉप आहे, असं नवीन पॅटर्न पण आहे. मी तुम्हाला दाखवत होते, मी 2 रविवार तुम्हाला दाखवलं होतं की बोरिवलीमध्ये तुम्ही छान शॉपिंग करू शकता. 1 मिनटं का कोणाचा तरी फोन, तर मला माझा व्हिडिओ थांबवावा लागला. हां, तर मी सांगत होते बोरिवलीमध्ये ना छान शॉपिंग करू शकता. तिकडे खरंच खूप चांगले कपडे भेटतात आणि ते पण बजेटमध्ये भेटतात. तुमच्या 250 रुपयापासून स्टार्टिंग आहे, 350-400पर्यंत जातात. मला वाटतं तिकडे ना होलसेल मार्केट आहे बोरिवलीला, म्हणून कमी भेटेल. कारण का जो टॉप मी जे शर्ट मी ना बोरिवलीला 250ला बघितलं होतं, ते परवा मी घाटकोपर स्टेशनला 300-350ला बघितलं होतं. 100 रुपयाचा फरक. आणि जर तुम्ही बोरिवलीपर्यंत ट्रॅव्हल करतच असाल तर बोरिवलीवरनंच घ्या. कशाला कुठे एक्सपेन्सिव्ह जागेवर घेतात? बोरिवलीला स्ट्रीट शॉपिंग करा मी तर म्हणेल. आणि तिकडे ना ड्रेसेस पण खूप छान भेटतात. जर तुम्हाला ड्रेसेस घ्यायचे असेल तर तुम्ही ड्रेसेस पण खूप छान घेऊ शकता. 500-600 रुपयापासून सुरुवात आहे. कुर्ता आणि पायजमा, नॉट पायजमा, प्लाझो आय कॅन से, आणि किंवा कुर्ता, प्लाझो आणि दुपट्टा 900पर्यंत भेटून जातात. छान ड्रेस भेटतात. तुम्ही बघा, बोरिवली स्टेशनच्या बाहेर पडल्यावर ना खूप सारी दुकानं आहेत, तर तुम्ही तिकडे पण घेऊ शकता. आज आहे गुरुवार, ठीक आहे. आणि हां, काय बोलणार होते? आज आहे गुरुवार, उद्या शुक्रवार, परवा रिथानाचा बड्डे. मी खूप एक्सायटेड आहे तिच्या बड्डेसाठी. ती जेवढी एक्सायटेड नाही आहे तेवढी मी एक्सायटेड आहे. तिला हॅपी बर्थडे नाही बोलता येत. ती फक्त बोलते हॅपी टू यू. बर्थडे नाही बोलता येत तिला अजून. तिला प्रॉपर असे शब्द जमत नाही. आणि काल काय झालं, काल ती ना माझ्या मम्मीबरोबर एक हिंदी सिरियल बघत होती. तो आहे ना, तिने काय वर्ड वापरला असेल माहिती तुम्हाला? देखा देखा देखा. तिने हिंदी सिरियलमध्ये तो वर्ड ऐकला आणि तेव्हापासून तिने तो शब्द वापरायला सुरुवात केली. देखा, सुनो, देखो. अडॉप्ट करते यार सगळ्या गोष्टी. ती एवढ्या पटकन इझिली अडॉप्ट करते ना, मी काय सांगू. म्हणजे लहान मुलं किती छानाक्ष असतात. तिला ऑफकोर्स टी व्हीपासून लांबच ठेवलं होतं मी, जवळ नाही ठेवत, लांब बसली होती ती. पण ती आवाज ऐकून, ते चित्र बघून ती इमिटेट करते त्यांना. आणि खरंच मला वाटतं मुलींना ह्या पहिल्यापासूनच हुशार असतात. म्हणजे जेव्हा त्या जन्माला येतात तेव्हापासूनच त्या तेवढ्या हुशार असतात जेवढी मुलं हुशार नसतात. आणि हे फॅक्ट आहे, हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे नाही, ठीक आहे. की मुली हुशारच असतात. काही मुलं एक्सेप्शनल असतात, पण सगळीच नाही, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लहानपणापासून तुमच्या मुलींना अशा गोष्टी शिकवा ज्या लॉंग टर्मसाठी त्यांच्या आयुष्यात राहतील, ठीक आहे. जसं की कराटे झालं, तायक्वांडो झालं, लाठी झालं. मुलींना अभ्यासाबरोबर असे प्रॅक्टिकल खेळ शिकवा जेणेकरून त्या स्वतःला प्रोटेक्ट करू शकतील आणि अजून कोणावरती डिपेंड नाही राहणार. हां, माझं एक मत आहे, मुलींनी स्वतःची लढाई स्वतः लढावी. मग ती कशीही असो, मारामारीची असो, भांडणाची असो, ती कोणाला सटाक करून द्यायची असो. कारण का नाही, लोकांना मुलींना खूप कमजोर समजतात. खूप लोक आहेत जी मुलींना खूप कमजोर समजतात आणि अशा लोकांना ना वेळोवेळी दाखवून द्यायचं असतं की मुली कमजोर नाही आहेत. जे हे हां, आठवलं, काल मी ना एक रील बघितली होती. खूप चांगला मराठीमधला तो कॉन्टेंट क्रिएटर आहे. तर तो ना एका मुलाला बोलत होता बांगड्या भर बांगड्या. तुम्ही पण लोकांनी बघितले असेल. खूप छान रील आहे ती, बघा. हे आहे की आम्ही बांगड्या भरल्या म्हणून आम्ही कमजोर अजिबात नाही आहेत. कारण का त्या बांगड्या मागे सारून भाकरी पण थापटता येते, पोळ्याही लाटता येतात, चपात्याही करता येतात आणि कोणाच्या 2 कानाखालीही देता येतात. त्यामुळे जी मुलं ही दुसऱ्या मुलांना म्हणतात ना बांगड्या घाल बांगड्या, म्हणतात की ना ते बांगड्या घालणारे हात खूप मजबूत आहेत. त्यामुळं प्लीज असा विचार नको करू की आम्ही काही करू शकत नाही. जर या स्त्रीने ठरवलं ना, जी स्त्री तुम्हाला जन्माला घालू शकते ना, ती आयुष्यात काहीही करू शकते. हे माझं मत आहे, ठीक आहे. त्यामुळे कधी ना, जी मुलं पण दुसऱ्या मुलांना हे शिव्या पण देतात. ऑलमोस्ट सगळ्या शिव्या ह्या कशावरनं सुरू होतात तुम्हाला माहितीच आहे. पण तुम्ही असं नाही वाटत तुम्हाला तुम्ही त्या शिव्या देऊन स्वतःच्या आईचा, बहिणीचा,
ज्या ज्या स्त्रीचा तुमच्या आयुष्यात समावेश आहे त्या सगळ्यांचा अपमान करत आहात. तुम्हाला कळलं पाहिजे नाही की तुम्ही काय बोलता, कुठे बोलता, कसं बोलता, कोणाला बोलता. आणि हे जे लोक जे स्त्रियांचा अपमान करतात ना, मला वाटतं हे एक नंबरचे ना मूर्ख आहेत. अक्कल नाही आहे त्यांना. कारण का ना, जर अक्कल असली असेल तर असं बोललेच नसते. प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीचा आदर करावा हे आपल्या महाराजांनी पण शिकवलं आहे. पण हे खूप सारे लोक विसरतात. ठीक आहे, त्यांना असं वाटतं आम्ही मुलींना ओरडलो. जे लोक जी मुलं स्वतःच्या बायकांना मारतात त्यांच्यासाठी आहे. जे लोकांना वाटतं की आम्ही आमच्या बायकोला मारून आमचा पुरुषार्थ साध्य करतो, नाही. काही पुरुषार्थ नाही आहे तुमच्यामध्ये. जी मुलं स्वतःच्या बायकोला मारतात किंवा बहिणीला, त्यांच्यामधला काही पुरुषार्थ साध्य होत नाही. अशा लोकांनी ना महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं आणि विचार करावा की खरंच महाराजांनी आपल्याला काय काय शिकवलं आहे. ठीक आहे, आय नो मी आज थोडं जास्त बोलले, पण प्रॅक्टिकल आहे ते. आणि जे पण मुलं दुसऱ्या मुलांना आईवरनं शिव्या देतात, बहिणीवरनं शिव्या देतात, हे जर तुमच्या आणि तुमच्या 4 कानाखाली मारली ना, तुमच्या सगळ्या शिव्या बंद होतील. कळलं? त्यामुळे आई आणि बहिणीवरनं शिव्या देऊ नका. आजच्यासाठी एवढंच. संध्याकाळी भेटू. आणि ज्या सांगितल्या त्या गोष्टी लक्षात ठेवा. हॅलो, कसे आहात? तर मी निघाली आहे ऑफिसमध्ये. आणि ना मी जर खाण्यासाठी ड्रेस घेतला होता ना, मी तुम्हाला सांगितलं होतं, तर थोडासा मोठा झाला आहे. तर पण मम्मीला तो खूप आवडला. मम्मी बोलली कपडे मोठे होते का? म्हटलं तो 4 वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे. ती त्यांना 2 वर्षाची आहे. 1 वर्ष वाढाव कळतं, 3 वर्षाचं कळतं, 4 वर्षाचा कसा. मी ॲक्च्युली तो स्कर्ट बघितला होता ना, झाली बोलली मी. तो इट्स नाईस स्कर्ट टॉप. तर जो स्कर्ट होता तो खूप छोटा वाटत होता मला. आणि घरी जाऊन बघितलं तर बाईच्या पायाला म्हणजे गुडघ्याच्या पण खाली होता तो स्कर्ट. असं जसं लहान मुलींना हवा ना तसा नव्हता तो. तर मम्मीला बोललं मम्मा आपण चेंज करूया. मम्मीला राहिलं नाही, तू स्टेशनला ये. तर आज मम्मी स्टेशनला येणार आहे, घाटकोपर स्टेशनला. आणि आम्ही जाऊन तो ड्रेस चेंज करून आणणार आहोत. माझी स्किन काय ग्लो करते यार, सो क्यूट. जास्तच झालं ना, मी कधी कधी ना जरा जास्तच करते. माझे दात खरंच छान आहेत. काय छान, मला आवडतात माझे दात. माझ्या पूर्ण चेहऱ्यामध्ये मला माझे दात आवडतात. सगळ्यांना वाटत माझे दात पुढे, पण मला माझे दात आवडतात. आय एम प्राऊड ऑफ इट. तर मम्मी बोलल्या, तर मी मम्मीला बोललं मम्मा चेंज करूया. तर मम्मी आज स्टेशनला येणार आहे. रिधानला क्लासला सोडल्यावरती त्याची एक्झाम, त्यामुळे त्याला काही इकडे तिकडे फिरवणार नाही आम्ही. आणि मम्मी त्याला आता 7 वाजता क्लासला सोडेल आणि 8:30पर्यंत त्याचा क्लास संपेल. तोपर्यंत काय एकच ड्रेस चेंज करायचा आहे, जास्त काही घ्यायचं नाही आहे. म्हणून मग आम्ही पटकन जाऊ घरी. जाताना मस्तपैकी दहीपुरी खाणार आहे मी. काय लागते यार दहीपुरी आमच्यासाठी. मी ना त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल. आमच्या इथली सगळ्यात चांगली पाणीपुरी सँडविच सारखी कुठे भेटतात याचा. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्यावर पण शेअर करेल. माझं ना एक हात दुखतो सारखा असा कॅमेरा पकडून. माझ्याकडे स्टिक नाही आहे, मला घ्यायची आहे. पण म्हटलं की स्वतः जाऊन घेईल किंवा बघू नये आणि मग ऑनलाईन मागू. हां, असं झालं. आणि आजकाल ना चालताना खूप दम लागायला लागला. ॲक्च्युली गरम खूप व्हायला लागलं, खूप गरम होतं आहे. आणि मी एवढी घडी आहे, बॅग जड होते म्हणून मी पाण्याची बाटली ठेवत नाही. हो, मला माहिती आहे चांगली सवय नाही आहे ती, पाण्याची बाटली असतेच पाहिजे जवळ. मी आधी असायची, पण आजकाल ना माझ्या बॅगमध्ये 4 बुक्स आहेत. 4 बुक्स आहेत. 2 माझ्या लिखाणाच्या, स्टोरी लिहिते त्याच्या, एक कॉन्टेंट क्रिएशनची आहे आणि एक वाचायची आहे. जिचे मी 4 पेज वाचले 2 हफ्त्यापासून. कारण मला ट्रेनमध्ये वाचायला टाईमच नाही भेटत. या बायका अशा आहेत, मला उभं राहायला टाईम नाही भेटत. मी बुक काय वाचणार आहे. पण नाही, मी उद्यापासून बुक वाचायचा प्रयत्न करणार आहे. थोडासा इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये. बघितलं मला किती दम लागले. चालताना दम लागते मला. असं वाटतं 80 वर्षाची म्हातारी आहे मी, एवढं दम लागतं मला चालताना. तर मी बघते तुम्ही लोक माझे व्हिडिओज बघतात, लाईक नाही करत, कमेंट नाही करत,
शेअर नाही करत, सबस्क्राईब नाही करत. असं का करता तुम्ही? का करता तुम्ही असं? का करता मला सांगा. एवढं छान छान बोलते. तुम्हाला आवडत नाही माझं बोलणं? आवडत असेल, मला माहिती आहे आवडतं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज मम्मी स्टेशनला येणार आहे तर मी त्याचा पण व्हिडिओ काढणार आहे. ठीक आहे. मी रस्त्याने चालती आहे. किती बरं असलं असं ना इकडे पण रिक्षा असलं असं तर ऑफिसपासून रिक्षा करून डायरेक्ट CSMTला गेले असते मी. हां यार, इकडे टॅक्सी आहेत, परवडत नाही. 40 रुपये जायला, 40 रुपये यायला, खूप महाग वाटतं मला. म्हणजे जर जेन्युइन असलं असं तर काही नसतं, म्हणजे थोडे कमी असले असते आपल्या रिक्षासारखे, शेअरिंग रिक्षा 15 रुपये तर काय वाटत नाही. ठीक आहे. पण माझ्या एकटीसाठी मी 40 रुपये घालून CSMTवरून माझ्या ऑफिसपर्यंत, तर सॉरी बॉस, मला नाही जमणार. मला ते वेस्ट ऑफ मनी वाटतं. यानं थोडं चालणं होतं, पाय दुखतात, पण ठीक आहे, इट्स ओके, चालू शकते मी थोडं तरी. नाहीतर मी घाटकोपर स्टेशनवरनं पण घरी चालतच जाते. नाही की मी एवढं चालते, मी रोज घाटकोपर स्टेशनवरनं घरी पण चालते, पण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. हे तर मला 1 किलोमीटरचं आहेच, मी बघितलं आहे गुगल मॅपवरती. हे 1 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे माझे 2.5 किलोमीटर चालणे होतात रोजचं. त्यातल्या त्यात मी ऑफिसमध्ये किती चालते, घरामध्ये किती चालते हे तर वेगळं. म्हणजे रोजचं माझं 5 किलोमीटर चाललं होते, 5 किलोमीटर चालते, म्हणून मी एवढी बारीक आहे. ठीक आहे. आता आले माझं भुयारी मार्ग. ए यार, पण हे ना, हे CSTलाच आहे एवढं, CSMTला. इकडे घाटकोपरला बिटकोपरला पण असं ना भुयारी मार्ग पाहिजे. वर्षी गर्दी खूप झाली. आता ट्रेनच्या खाली पण एक भुयारी मार्ग काढा आमच्यासाठी. नाही तर काय, किती गर्दी त्या मेट्रोमुळे, चालताच येत नाही धड माणसाला. जाऊ दे, आता काय बोलायचं, जिंदगी जीनी पडतीये. ठीक आहे, चला. ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे, प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज. फ्रीमध्ये यार सबस्क्रिप्शन, पेड नाही करायचं तुम्हाला काय. ठीक आहे, बाय.